नमस्कार. फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस या घटकाच्या अंतर्गत यापूर्वी आपण क्रेडिट रेटिंग एजन्सीज म्हणजे काय, क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या ऑब्जेक्टिव्ज, क्रेडिट रेटिंग मेथडॉलॉजी अँड इम्पॉर्टन्स ऑफ क्रेडिट रेटिंग्स या घटकांच्या अनुषंगाने यापूर्वी आपण डिस्कशन केलेलं आहे. आज आपण या देशातील वेगवेगळ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीपैकी एक अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणजेच इक्रा, की जिला आपण इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया, शॉर्टमध्ये आपण इक्रा असे आपण म्हणतो, भारतीय भांडवल बाजारातील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीमधील ही एक अत्यंत महत्त्वाची संस्था असून या संस्थेविषयीची अधिक माहिती आज आपण घेणार आहोत. इक्राच्या स्थापनेबाबतची पार्श्वभूमी किंवा तिचं बॅकग्राऊंड जर आपण पाहिलं तर भारतीय भांडवल बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांप्रमाणेच 1991मध्ये या इक्रा या संस्थेची स्थापना झाल्याचे आपणास दिसून येते. ही संस्था एक पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून हिची स्थापना झालेली असून ही संस्था इतर कंपन्यांप्रमाणे आपलेही शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये विक्रीस ठेवत असून त्याची खरेदी विक्री बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ही केली जात असते. तथापि इक्रा ही संस्था प्रामुख्याने मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेस लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून स्थापन झालेली संस्था असून मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेस ही त्या ठिकाणी इक्रा या संस्थेची लार्जेस्ट शेअर होल्डर असणारी संस्था आहे. म्हणजेच इक्राच्या एकूण भाग भांडवलामध्ये सर्वाधिक भाग भांडवल हे मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेस या संस्थेचे असल्याचे आपणास दिसून येईल. मुडीज इन्व्हेस्टर ही जगातील एक सर्वात महत्त्वाच्या क्रेडिट रेटिंग्स इन्स्टिट्यूशन्स किंवा इन्व्हेस्टमेंटबाबतचे कन्सल्टन्सी सर्व्हिसेस देणाऱ्या विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांच्या मधील एक अत्यंत महत्त्वाची संस्था असून तिचे मुख्य कार्यालय न्यूयॉर्क USA मध्ये असून ही एक US बेस्ड कंपनी आहे. या कंपनीने सर्वाधिक भांडवल इक्राच्या स्थापनेसाठी दिल्याचे आपणास दिसून येईल. इक्रा या संस्थेचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE व NSE या भारतातील दोन महत्त्वाच्या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये हे लिस्टेड करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या शेअरची म्हणजेच इक्राच्या शेअरची खरेदी आणि विक्री, पुनर्विक्री व पुनर्खरेदीचे व्यवहार हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बरोबरच नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून देखील होत असल्याचे आपणास दिसून येईल. या संस्थेचे मुख्य कार्यालय न्यू दिल्ली इथं असून तिचे अनेक वेगवेगळे विभागीय कार्यालये व त्यांच्या ब्रांचेस देशभरामधील काही महानगरांच्या मध्ये व त्याचबरोबर शहरांच्या मध्ये आपणास दिसून येतात. या संस्थेच्या 3 महत्त्वाच्या सबसिडियरी ऑर्गनायझेशन्स असून ज्यामध्ये प्रामुख्याने इक्रा ॲनालिटिक्स लिमिटेड, त्याचबरोबर इक्रा लंका, इक्रा नेपाळ या 3 महत्त्वाच्या संस्थांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. म्हणजेच इक्रा या संस्थेने 1999 मध्ये इक्रा ॲनालिटिक्स लिमिटेड, डिसेंबर 2010 मध्ये इक्रा लंका की जिचे महत्त्वाचे कार्यालय हे श्रीलंकेमध्ये असून नेपाळमध्ये देखील इक्राने आपली एक सबसिडियरी ऑर्गनायझेशन ही सुरू केलेली असून तिची स्थापना नोव्हेंबर 2011 मध्ये केल्याचे आपणास दिसून येईल. ही सर्वसाधारणपणे इक्रा या संस्थेची ही बॅकग्राऊंड किंवा बेसिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घेतल्यानंतर आपण या संस्थेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर की जे महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रक्रिया पार पाडणारे सर्वात महत्त्वाचे त्या ठिकाणी बोर्ड असून की ज्याला आपण संचालक मंडळ असे आपण म्हणू शकतो. या संचालक मंडळामध्ये इक्राचे डायरेक्टर, त्याचबरोबर 2 इंडिपेंडंट डायरेक्टर्स, 2 नॉन इंडिपेंडंट अँड नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स, त्याचबरोबर 2 एक्झिक्युटिव्ह अँड नॉन इंडिपेंडंट डायरेक्टर्स, एक होल टाईम डायरेक्टर, त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर अँड CEO ऑफ द इक्रा अशा अनेक वेगवेगळ्या ऑफिसरचा समावेश किंवा त्या ठिकाणी महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश इक्राच्या मॅनेजमेंटमध्ये होत असतो. या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सपर्ट व्यक्ती इक्राचे संचालन असेल, त्याचबरोबर तिचे व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर क्रेडिट रेटिंग आणि त्याचबरोबर रिसर्च कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याच्या अनुषंगाने ध्येय धोरणे ठरवणे व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्याकरिता हे बोर्ड ऑफ डायरेक्टर अत्यंत महत्त्वाची भूमिका या इक्रा या संस्थेमध्ये पार पाडत असल्याचे आपणास दिसून येईल. या संस्थेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रेटिंग सर्व्हिसेस या प्रोव्हाइड केल्या जात असतात.
क्रेडिट रेटिंग करण्याकरिता जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत त्यामधील काही महत्त्वाचे ऑप्शन जर आपण पाहिले तर त्यामध्ये प्रामुख्याने कॉर्पोरेट डेट रेटिंग्स म्हणजेच कॉर्पोरेट कंपन्यांच्या बाबतीमध्ये जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डेट इन्स्ट्रुमेंट्स असतात की अशा इन्स्ट्रुमेंटचे म्हणजेच कर्जाऊ रक्कम उभी करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटीज व इन्स्ट्रुमेंटची खरेदी विक्री मार्केटमध्ये केली जात असते अशा सर्व प्रकारच्या डेट इन्स्ट्रुमेंटचे रेटिंग करण्याची जबाबदारी किंवा त्या प्रकारचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याचे आपणास दिसून येईल की ज्यामध्ये प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज असतील, बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधल्या वेगवेगळ्या कंपनी असतील, सर्व्हिस सेक्टरमधल्या कंपनीज असतील, म्युन्सिपल त्याचबरोबर अदर लोकल बॉडीज आहेत, स्टेट गव्हर्नमेंट्स असतील, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतील, त्याचबरोबर स्मॉल अँड मिडियम सेक्टर एंटिटीज असतील, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांच्या डेट इन्स्ट्रुमेंटचे रेटिंग करण्याची जबाबदारी इक्राच्या माध्यमातून पार पाडली जात असते. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा सेगमेंट म्हणजे फायनान्शियल सेक्टर रेटिंग्स. फायनान्शियल सेक्टर रेटिंगमध्ये विविध प्रकारच्या बँक्स अँड नॉन बँक एंटिटीचा समावेश याच्यामध्ये होत असतो की ज्यामध्ये प्रामुख्याने बँकिंग इन्स्टिट्यूशन्स त्याचबरोबर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज की ज्यांना आपण NBFCs असे आपण म्हणतो, हाऊसिंग फायनान्स कंपनीज असतील, म्युच्युअल फंड ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज असतील, ब्रोकिंग कंपनीज असतील आणि विविध प्रकारच्या मायक्रो लेवलच्या फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स असतील. या सर्व प्रकारच्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकरिता फायनान्शियल सेक्टर रेटिंग हे एक वैशिष्ट्यपूर्ण सेगमेंट या संस्थेच्या माध्यमातून चालवला जात आहे. तिसरा प्रकार म्हणजे स्ट्रक्चर्ड फायनान्स रेटिंग्स की ज्यामध्ये ॲसेट बॅक्ड सिक्युरिटायझेशन, मॉर्गेज बॅक्ड सिक्युरिटायझेशन, कोलॅटरलाइज्ड डेट ऑब्लिगेशन्स, फ्युचर फ्लो ट्रान्झॅक्शन्स, त्याचबरोबर पार्शियल गॅरंटी स्ट्रक्चर्स अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे स्ट्रक्चरिंगच्या बाबत काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आणि संघटना आहेत अशा संस्थांच्या इन्स्ट्रुमेंटचे रेटिंग करण्याची जबाबदारी देखील इक्राच्या माध्यमातून पार पाडली जात आहे. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये काम करत असणाऱ्या विविध प्रकारच्या प्रायव्हेट अँड पब्लिक सेक्टरमधील ज्या कंपनीज आहेत अशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या इन्स्ट्रुमेंटचे रेटिंग करण्याकरिता स्वतंत्र सेगमेंट क्रिएट करण्यात आलेला असून यामध्ये प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चर रेटिंगचा समावेश होतो. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर रेटिंगच्या अंतर्गत पब्लिक सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतील, प्रायव्हेट सेक्टरमधले इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स असतील, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतचे प्रोजेक्ट्स असतील, अशा सर्व प्रकारच्या प्रोजेक्टचे रेटिंग करण्याची जबाबदारी इक्रा पार पाडत असून ज्यामध्ये प्रामुख्याने पॉवर सेक्टर असेल, टेलिकॉम सेक्टर असेल, पोर्ट, रोडवेज असेल, लॉजिस्टिक सर्व्हिसेस, कन्स्ट्रक्शन, एव्हिएशन, शिपिंग यासारख्या विविध प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित असणाऱ्या विविध प्रकारच्या प्रोजेक्टचे रेटिंग करण्याचे कार्य इक्राच्या माध्यमातून केले जात असल्याचे आपल्याला दिसून येईल. याबरोबरच अदर रेटिंगच्या अंतर्गत म्युच्युअल फंड रेटिंग असेल, पब्लिक फायनान्स रेटिंग्स असेल, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपेक्टेड लॉस रेटिंग असेल, इक्राच्या माध्यमातून इंडिपेंडंट क्रेडिट इव्हॅल्युएशन सिस्टम असेल, त्याचबरोबर मार्केट लिंक डिबेंचर्स जे आहेत की त्याबाबतचे रेटिंग्स असेल, असे इतर वेगवेगळ्या प्रकारचे रेटिंग्स देखील या संस्थेच्या माध्यमातून केले जात असून त्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली या संस्थेने निर्माण केल्याची देखील आपणास दिसून येईल. अर्थात या देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या रेटिंगकरिता इक्राच्या माध्यमातून स्टँडर्डाइज प्रोसेस ही फॉलो केली जात असते. त्यामध्ये कंपनीनुसार त्याचबरोबर कंपनीच्या प्रोफाईलनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती या डिफाईन करण्यात आलेल्या आहेत. तथापि यामधील एक सर्वात महत्त्वाची रेटिंग मेथडॉलॉजी म्हणजेच बँकिंग सेक्टरमधल्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटच्या अनुषंगाने किंवा बँकिंग संस्थांची रेटिंग करण्यासाठी जी पद्धती वापरली जाते त्यामध्ये प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या घटकांचा समावेश होतो. ज्यामध्ये बिझनेस रिस्क ॲनालिसिस, बिझनेस रिस्क ॲनालिसिसच्या अंतर्गत ऑपरेटिंग एन्व्हायरमेंट असेल, रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट असेल, फ्रँचायझीज, मॅनेजमेंट, गव्हर्नन्स, इन्फॉर्मेशन सिस्टम अँड स्ट्रॅटेजीज, रिस्क मॅनेजमेंट या उपघटकांचा समावेश बिझनेस रिस्क ॲनालिसिसच्या अंतर्गत होतो. त्याचबरोबर ओनरशिप स्ट्रक्चर की ज्यामध्ये बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचे ओनरशिप पॅटर्नच्या अंतर्गत ती संस्था नेमकी त्या ठिकाणी पब्लिक सेक्टरमधील आहे, प्रायव्हेट सेक्टरमधील आहे की कोऑपरेटिव्ह सेक्टरमधील आहे की याच्यानुसार ओनरशिप स्ट्रक्चर हे त्याला त्या ठिकाणी वेटेज देऊन की त्याच्या आधारे इक्राचे क्रेडिट रेटिंग हे दिले जात असते. आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे फायनान्शियल रिस्क ॲनालिसिस. फायनान्शियल रिस्क ॲनालिसिसच्या अंतर्गत ॲसेट क्वालिटी, डायव्हर्सिटी ऑफ द फंडिंग अँड लिक्विडिटी, प्रॉफिटेबिलिटी, अर्निंग स्टॅबिलिटी अँड प्रॉस्पेक्टस
कॅपिटल ॲडिक्वेसी अँड मॅनेजमेंट यासारख्या महत्त्वाच्या घटकांचा विचार क्रेडिट रेटिंग करत असताना हा केला जात असतो. अर्थात ही सिस्टम किंवा ही रेटिंग मेथडॉलॉजी ही केवळ बँकिंग संस्थांच्यासाठी लागू असून कंपनीच्या प्रकारानुसार किंवा प्रोजेक्टच्या प्रकारानुसार विविध प्रकारच्या मेथडॉलॉजीचा वापर हा क्रेडिट रेटिंग करण्यासाठी हा या इक्राच्या माध्यमातून केला जात असतो. त्याचबरोबर इक्राच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट रेटिंग केले जात असतात त्यामध्ये सेक्टरनुसार त्या ठिकाणी सेक्टरनुसार असणारे महत्त्वाचे काही प्रकार आपण पाहिलेलेच आहेत. परंतु या व्यतिरिक्त की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे टाईम झोनच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टर्मच्या बाबतीमधले असतील तर अशा प्रकारचे देखील क्रेडिट रेटिंग्स या इक्राच्या माध्यमातून केले जात असतात की ज्यामध्ये प्रामुख्याने इक्रा लॉंग टर्म रेटिंग स्केल, इक्रा मीडियम टर्म रेटिंग स्केल, त्याचबरोबर इक्रा शॉर्ट टर्म रेटिंग स्केल, इक्राज इश्युअर्स रेटिंग स्केल, स्ट्रक्चर्ड फायनान्स रेटिंग, इक्रा म्युच्युअल फंड क्रेडिट रिस्क रेटिंग स्केल, स्पेशल सिम्बल्स, लिक्विडिटी इंडिकेटर्स, एक्सपेक्टेड लॉस रेटिंग स्केल अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रेटिंग स्केल्स या इक्राच्या माध्यमातून वापरले जात असतात. अर्थात सेक्टरनुसार त्याचबरोबर सेक्टरचा टाईप असेल, कॉर्पोरेट सेक्टरमधल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्शन्स असतील किंवा त्यांचे इंडस्ट्रियल क्लासिफिकेशन्स असतील, सर्व्हिस सेक्टरमधील क्लासिफिकेशन्स असतील, या विविध प्रकारच्या घटकांचा विचार करून कोणत्या प्रकारचे रेटिंग मेथडॉलॉजी यूज कराव्याची याबाबतचा निर्णय हा इक्राकडून त्या ठिकाणी घेतला जात असतो. सर्वसाधारणपणे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रेटिंग स्केल जर आपण पाहिले तर त्यामध्ये इक्राच्या लॉंग टर्म रेटिंग स्केलमध्ये प्रामुख्याने AAA, AA, सिंगल ए, ट्रिपल बी, डबल बी, सिंगल बी, सी अँड डी. तर त्या ठिकाणी मीडियम टर्म रेटिंग स्केलच्या बाबतीमध्ये MAAA, MAA, MA, MB, MC, MD यासारख्या सिंबलचा उपयोग त्याच्यामध्ये मीडियम टर्म रेटिंग स्केलमध्ये केला जात असतो. तर शॉर्ट टर्म रेटिंग स्केलमध्ये A1, A2, A3, A4 आणि AD यासारख्या सिंबलचा वापर याच्यामध्ये केला जात असल्याचे आपणास दिसून येईल. तर वेगवेगळ्या प्रकारच्या रेटिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सिंबल्स याच्यामध्ये वापरले जात असतात. अर्थात लॉंग टर्म, मीडियम टर्म आणि शॉर्ट टर्म करिता या प्रकारच्या सिंबलचा वापर इक्राच्या माध्यमातून हा केला जात असतो. या कार्याबरोबरच इक्रा या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे रेटिंग्स तर पब्लिश केले जात असतातच, या व्यतिरिक्त त्या ठिकाणी इक्राच्या माध्यमातून रिसर्च सर्व्हिसेस देखील प्रोव्हाइड केल्या जात असतात की ज्या अंतर्गत त्या ठिकाणी या इक्राच्या रिसर्च सर्व्हिसेसचा जर आपण विचार केला, इक्रा प्रोव्हाइड्स रिसर्च सर्व्हिसेस अक्रॉस द इकॉनॉमी, अक्रॉस द इंडस्ट्रीज अँड रिसर्च कव्हर्स 60+ इंडस्ट्रीज. या देशामधल्या 60पेक्षा अधिक वेगवेगळे जे उद्योग आहेत या उद्योगांचं कव्हरेज असणारं हे संशोधन की या इक्राच्या माध्यमातून केलं जात असतं की ज्यामध्ये अर्थव्यवस्थेमधील वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतील, अर्थव्यवस्थेमधले वेगवेगळे सेगमेंट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीचे टाईप्स असतील, यानुसार संशोधनाचे कार्य या इक्राच्या माध्यमातून केले जात असते की ज्यामध्ये प्रामुख्याने रेटिंग सेन्सिटिव्हिटी फॅक्टर असेल, त्याचबरोबर रेटिंग रॅशनल्स असतील, कंपनी प्रोफाईल असेल, बिझनेस प्रोफाईल असेल, बिझनेस आउटलुक असेल, फायनान्शियल अपडेट्स असतील, त्याचबरोबर फायनान्शियल आउटलुक असेल, यासारख्या वेगवेगळ्या घटकांचा समावेश की या इक्राच्या रिसर्च सर्व्हिसेसमध्ये असल्याचे आपणास दिसून येईल. यावरून आपणास असे लक्षात येईल की इक्रा ही जरी क्रेडिट रेटिंग इन्स्टिट्यूशन असली, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग असतील, व्यवसाय असतील, सेवा क्षेत्रातील वेगवेगळे क्लासिफाईड इंडस्ट्रियल युनिट्स असतील किंवा त्या ठिकाणी बिझनेस फर्म्स असतील की त्यांच्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचे रेटिंग करण्याबरोबरच या देशातील अर्थव्यवस्थेला उपयुक्त ठरेल, वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीला उपयुक्त ठरेल अशा प्रकारचे संशोधन सेवा देण्याचे काम देखील या इक्राच्या माध्यमातून केले जात असल्याचे आपल्याला दिसून येईल. या संस्थेविषयीची अधिक माहिती आपणास घेण्याकरिता की आपण त्या ठिकाणी www.icra.in या वेबसाईटला आपण जरूर व्हिजिट करावी. म्हणजे या वेबसाईटवरती आपणास या संस्थेबाबतची अलीकडच्या कालावधीमधील की जी अद्ययावत माहिती आहे ती माहिती देखील उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर आता ज्या वेगवेगळ्या रेटिंग स्केलचा आपण त्या ठिकाणी उल्लेख केला किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रेटिंग टाईपचा आपण उल्लेख केला, याबाबतची इत्थंभूत माहिती व विस्तृत स्वरूपातील माहिती देखील या संस्थेच्या या वेबसाईटवरती उपलब्ध असल्याचे आपणास दिसून येईल. धन्यवाद.